स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आपणा सर्वांचे लाडके सन्माननीय पाणीदार खासदार सन्माननीय श्री रणजितदादा नाईक निंबाळकर आणि सन्माननीय श्री जयकुमार गोरे भाऊ यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय उत्तमरावजी जानकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पलटण जिल्हा सातारा आज सन्माननीय पाणीदार खासदार श्री रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभ हस्ते या नूतन कार्यालयाचा उद्घाटन समारंभ या ठिकाणी साधारण संपन्न होत आहे. त्याचबरोबर आपणा सर्वांचं प्रेरणास्थान सन्माननीय श्री जयकुमार गोरेदादा यांचे या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. सर्वांना विनंती आहे जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचंय. त्याचबरोबर सन्माननीय श्री उत्तमरावजी जानकर यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर सर्व पत्रकार बंधू मान्यवर अधिकारी यांचे या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने सन्माननीय अतिथींना विनंती सगळे एक मिनिट समोर लक्ष समोर लक्ष एक मिनिट आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवून या नूतन कार्यालयाचा उद्घाटन समारंभ त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते सन्माननीय श्री प्रल्हाद तालुके यांचे या ठिकाणी आगमन झाले. कॉम्प्युटर समोर बघा एक मिनिट कसं होणार नाही काय एक मिनिट समोर लक्ष सर्व कम्प्युटर सेट घेतलं एकच मिनिट प्रादेशिक कार्यालय पलटण हे मित्र पण MH55 मागणी 55 त्यामुळे MH 11 रजिस्ट्रेशन द्यायला लावले लाईव्ह वाले पुढे या दादा एक पुढे एक मिनिट ना एक मिनिट साईडला येत प्रसन्न पुढे क्लिप थांबवले तेवढं तुमचं सगळं थांबवले
अजून इथे ऑफिस सेटअप नाही केलं ना. असं कुठं करणार वर आणण्यामागचं कारण म्हणजे अजून काही नाही आपल्याला. ते राहिले म्हणजे पुन्हा 2 महिने पाहून नका बघू. करून घे, कंटिन्यू फील्ड केलंय. ठीक आहे, इथं बसा, इथं बसा, फोटो काढायचा. या अनुक्रम कार्यालयाचं उद्घाटन समारंभ या ठिकाणी साजरा होत आहे. मी पत्रकार बंधूंना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी स्थानापन्न व्हायचे. त्याचबरोबर सर्व राजकीय प्रशासकीय सामाजिक आणि सर्व क्षेत्रातील सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. सर्व शासकीय प्रशासकीय सामाजिक सर्व मान्यवरांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक स्वागत. मी या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके पाणीदार खासदार सन्माननीय श्री रणजित नाईक निंबाळकर यांचा सत्कार सन्माननीय श्री विनोदजी चव्हाण प्रादेशिक परिवहन अधिकारी. माणसांना बसायला जागा तिकडे जागा जास्त तिथं बाहेरच करायचं. एक्सप्रेस कॉर्पोरेशन सर खाली बसून होते. सन्माननीय श्री जयकुमार भाऊ यांचाही सत्कार या ठिकाणी होत आहे. त्याचबरोबर सन्माननीय श्री उत्तमरावजी जानकर साहेब यांचाही सत्कार माननीय श्री विनोदजी चव्हाण प्रादेशिक परिवहन अधिकारी सातारा यांच्या शुभ हस्ते संपन्न होते आहे. त्याचबरोबर प्रल्हादराव साळुंखे पाटील तात्यासाहेब यांचाही सत्कार सन्माननीय श्री संदीपजी मेहंद्रे साहेब सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सातारा यांच्या शुभ हस्ते होत आहे. ठीक आहे. त्याचबरोबर घ्या साहेब, तुम्ही घ्या. विश्वासराव भोसले यांचाही सत्कार, ते पलीकडे साईड बजरंग नाना गावडे यांचाही सत्कार या ठिकाणी. त्याचबरोबर माननीय श्री सचिन कांबळे पाटील यांचाही सत्कार. यानंतर माननीय श्री विनोदजी चव्हाण प्रादेशिक परिवहन अधिकारी सातारा हे प्रास्ताविक करतील. सर्वांना विनंती, कृपया काही थोडा वेळ शांतता राखा. सन्माननीय श्री विनोदजी चव्हाण साहेब प्रादेशिक परिवहन अधिकारी सातारा हे प्रास्ताविक करत आहे.
जयकुमारजी गोरे साहेब आणि आदरणीय तात्या आदरणीय जानकर साहेब तसेच उपस्थित सर्व ज्येष्ठ पत्रकार सर्व उपस्थित बंधू भगिनी आणि प्रतिष्ठित व सन्माननीय सर्व मंडळीचे नागरिक यांच्या उपस्थितीत आज संपन्न झाला असं मी जाहीर करतो. खरं बघायला गेलं तर मला असं वाटतं आम्ही आता लोकांशी चर्चा करत होतो आणि खासदार साहेबांचाही खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी सपोर्टही होता आणि धावपळी त्यांनी केलेली जे अमेरिकेपर्यंत म्हणा किंवा जे काही त्या ठिकाणी आपलं जे काही सगळ्या प्रकारचं वजन त्या ठिकाणी वापरून खरं तर नवीन कार्यालय ओपन करायचं त्याचे काही हायपॉवर कमिटीचे जे काही निकष आहेत ते थोडेसे वेगळ्या प्रकारचे आहेत, परंतु सातत्यानं आणि बऱ्याच वर्षापासूनची जी काही मागणी होती फलटणनगरीमध्ये स्वतंत्र आरटीओ कार्यालय असावं ते मला असं वाटतं की आज ते पूर्णत्वास गेलेले आहे. आणि आम्ही तात्काळ जेव्हा हे लक्षात आलं की एकदा मागणी पूर्ण झाल्यानंतर मग प्रशासकीय पातळीवर सुद्धा आपण मागे राहून चालणार नाही, तर ताबडतोब इतर कामाला कधी कशा पद्धतीने सुरुवात करता येईल याचं नियोजन आम्ही गेल्या 2-3 दिवसापासून करत होतो. पूर्ण टीम या ठिकाणी कार्यरत होती. माननीय खासदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि इतर जे काही आपले लोकप्रतिनिधी आहेत पदाधिकारी आहेत तर त्यांच्या सुद्धा सहकार्यानं आपण हा सर्व काही जे काय आपण ते उभं केलेलं आहे आणि हा कार्यक्रम सुद्धा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खरं बघायला गेलं तर फलटण तालुका आणि इतर जे अनुषंगिक तालुके आहेत या तालुक्यासाठी आपण हे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय या ठिकाणी सुरू करत आहोत. गेल्या बरेच वर्षाची आपली ही मागणी होती. या पट्ट्यामध्ये जे काही वाहनधारकांची संख्या आहे स्पेशली गुड्स व्हेकलची ती अधिक प्रमाणात आहे आणि त्यांना जवळपास 60 किलोमीटरचं अंतर पार करून सातारा या ठिकाणी जाणं तितकंसं संयुक्तिक नव्हतं आणि पर्यायही नव्हता. त्याच्यामुळं आणि त्यांची मागणी ही एकत्रित सगळा त्रिवेणी संगम आज ठिकाणी या ठिकाणी घडून आलेला आहे आणि लवकरच जे काही फुलफ्लेज कामकाज आहे बाकी प्रशासकीय आमची धावपळ सुरूच आहे. सर्व परवानगी असतील किंवा जे काही DDO कोड आहे ज्या काही अनुषंगिक बाबी आहेत त्या आम्ही नजीकच्या काळात तात्काळ पूर्ण करणार आहोत आणि आपलं कार्यालय हे खऱ्या अर्थानं आजपासूनच या ठिकाणी सुरू झालेलं आहे. म्हणजे केवळ अशी कुठली त्या पद्धतीने हे होणार नाही. बहुतांश कामकाज ऑनलाईन या पद्धतीनं झालेलं आहे. त्याच्यामुळे आता फारसं काही म्हणजे दृश्य स्वरूपात तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे संगणक तिथे इन्स्टॉल झाले की तुमचं काम सुरू होणार आहे. ऑल ओव्हर इंडिया तुम्ही जे काही तुमचं काम करायचं आहे ते या कार्यालयाच्या माध्यमातून स्थानिक लोकांना त्याची संधी उपलब्ध होणार आहे. या ठिकाणी माननीय खासदार साहेब आहेत, माननीय आमदार साहेब आहेत, सर्वच ज्यांच्या सदिच्छा यासाठी होत्या त्यांना मी धन्यवाद देतो आणि फलटण नागरिकांसाठी हे कार्यालय पुढे झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो. सीओ साहेबांकडे नगरपालिका सीओ सीओ साहेब आहेत तर आहे नगरपालिकेचे सीओ नाही आहेत नगरपालिकेला. माईकवर सांगा सीओ साहेब फलटण नगर परिषद फलटण सीओ साहेब यांना विनंती कृपया त्यांनी लगेच आतमध्ये यायचं. सीओ साहेब मी आमचे प्रेरणास्थान सन्माननीय श्री जयकुमार गोरे आमदार दादा यांना विनंती करतो कृपया त्यांनी आपले 2 शब्द मनोगत व्यक्त करावा. आज आरटीओ ऑफिसच्या शुभारंभ प्रसंगी नवीन आरटीओ ऑफिस चालू होत असताना नवीन नाव पण मला मिळाले. जयकुमार भाऊचा जयकुमार दादा केलं. आता हे माझा असताना दुसऱ्या दादाची आवश्यकता नाही. तर दुसरा भाऊ सोबत आहे आणि भाऊच नाव आपलं योग्य आहे. आजच्या फलटण विभागाच्या विभागीय आरटीओ कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी ज्यांच्या प्रयत्नातनं ज्यांच्या दूरदृष्टीतनं हे
विभागीय आरटीओ कार्यालय चालू होते ते या विभागाचे कर्तव्यदक्ष खासदार आणि ज्यांची नवीन खासदार म्हणून आता औपचारिकता बाकी आहे, बाकीचा सगळा कार्यभाग संपलेला आहे. ते आमचे रणजित सिंह नाईक मुंबाळकर दादा, आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेब, या ठिकाणी आमचे प्रल्हाद साळुंखे, भोसले साहेब, बजरंगजी, पण खास करून या जिल्ह्याचे आरटीओ चव्हाण साहेब, मेत्रे साहेब आणि इथे सगळेच आमचे त्या विभागाचे सगळेच ARTO असतील, त्यांचे सगळे कर्मचारी असतील, या कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित असलेले फलटण आणि फलटण परिसरातून आलेले सगळेच कार्यकर्ते, नेते आणि आरटीओ एजंट महत्वाचे आहे. त्यांना नवीन काम लागले, इथं नवीन एखाद्या कामाचं दालन खुलं झाले. एक ऑफिस चालू होण्यानं अनेक लोकांच्या हाताला काम मिळतं, अनेक नवनवीन व्यवसाय चालू होतात आणि अशा पद्धतीचं काम या ठिकाणी होत असताना आपल्या सगळ्यांच्या साक्षीला असलेले आमचे सगळे पत्रकार बांधव, ज्यांच्याकडून या कार्यालयाचं कौतुक अपेक्षित आहे मला, कारण पिढ्यानपिढ्याचा हा प्रश्न आहे. या तालुक्यानं या जिल्ह्याचं नेतृत्व अनेक वर्ष केलं. या जिल्ह्यानं, या तालुक्यानं या जिल्ह्याचं पालकत्व पण अनेक दिवसापासून स्वीकारलं होतं. या जिल्ह्यानं, या तालुक्यानं, या जिल्ह्यात दुष्काळी भागाला न्याय देणारं खातं पण सांभाळलेलं होतं. या भागात पाणी यावं, या भागात ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत ते याव्यात अशी सगळ्या नागरिकांची भावना होती आणि सत्तास्थानं आपल्याकडे होती. त्या विषयावर मी आज जाणार नाही, परंतु जेव्हा ते झालं नाही, ही सगळी कामं या 5 वर्षात होताना आपण सगळेजण बघतोय. सगळ्यात मोठा निरादेवगडचा विषय, त्याच्यानंतर रेल्वेचा विषय, त्याच्यानंतर या आरटीओ ऑफिसचा विषय आहे, साखरवाडीला नवीन तहसीलदार कार्यालय चालू करण्याचा विषय अंतिम टप्प्यामध्ये आहे. या भागामध्ये ऍडिशनल कलेक्टरचं ऑफिस चालू करण्याचा विषय अंतिम टप्प्यामध्ये आहे. असे अनेक विषय आहेत. आमच्या फलटण भागाचा वैभव वाढवणारे, फलटण तालुक्याचा वैभव वाढवणारे आणि या भागातल्या नागरिकांच्या ज्या गैरसोयी आहेत त्या गैरसोयी दूर करण्याचं काम आदरणीय खासदार मोदयांच्या प्रयत्नातून होताना आपण बघतोय. आणि आपल्या सगळ्यांना अभिमान आहे की असा एक योग्य माणूस आपण या तालुक्यातनं खासदार म्हणून निवडून दिला. आणि एक योग्य माणूस निवडून गेला तर काय करू शकतो हे आपण सगळेजण बघताय. पण मला सांगा, एवढे दिवस सगळं असताना हे कार्यालय अगोदरच चालू व्हायला पाहिजे होतं. निरादेवगडचं पाणी अगोदरच यायला पाहिजे होतं, रेल्वे अगोदरच यायला पाहिजे होती, या भागातले रस्त्याचे प्रश्न अगोदर सुटायला पाहिजे होते. या भागातल्या ज्या ज्या लोकांच्या आवश्यक गोष्टी आहेत त्या अगोदर पूर्णत्वाला गेल्या पाहिजे होत्या, कारण सगळंच आपल्याकडे होतं. तरी सुद्धा या भागाला न्याय देण्यासाठी रणजित निंबाळकरांना खासदार व्हायला लागलं हे तात्या आपल्या सगळ्यांना मोठ्या मनाने मान्य केलं पाहिजे. आणि जी जबाबदारी त्यांच्या खासदार म्हणून दिली ती जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे. कामाचा सपाटा चालू आहे, आचारसंहिता उद्या लागते, पण आज कार्यालय चालू झालं पाहिजे अशा पद्धतीचा संकल्प केला. तसं दादांनी मला पण घडवलेलं आहे आरटीओ ऑफिसर. माझी भावना होती की ते तिकडे झालं पाहिजे, पण दादा हुशार निघाले, माझ्या अगोदर इकडे घेऊन आले. शेवटी मान फलटण कधी वेगळं मानणारा मी कार्यकर्ता आहे. जरी घाटाच्या खालचा घाटाच्या वरचा अनेकदा बोलायचा प्रयत्न झाला, घाटाच्या वरचा खाली कशाला येतोय, खालचा वर काय येत होता माहिती नाही मला, परंतु घाटाच्या खालचा वरचा आम्ही कधीच मानलं नाही. शेवटी माणूस म्हणून आपण
या पृथ्वी तलावर जगतो तेव्हा प्रत्येक माणसाला समान किंमत समान न्याय देण्याची भूमिका आपल्या सगळ्यांची असली पाहिजे. परंतु ज्याला राज्याचं नेतृत्व जिल्ह्याचं नेतृत्व म्हणून आपण मान्यता द्यायचा प्रयत्न केला ते मात्र घाटाच्या खालनं कधीच बाजूला झालेलं आहे. याचं दुर्दैव आपल्या सगळ्यांना हे दुर्दैव आपल्या सगळ्यांचं आहे. बाकी सगळा विषय बाजूला सोडा. परंतु आज या तालुक्याच्या दृष्टीनं खूप महत्वाचा विषय आहे. आजपर्यंत MS-11ची गाडी आपण बघितली की ती गाडी सातारा जिल्ह्याच्या वेळी सांगितलं जाते. आता MS-53 म्हणून आपल्याकडे आलाय, पण आपल्या सगळ्यांचं म्हणणं आहे, दादांचं म्हणणं आहे MS-55 पाहिजे, जवळपास पाहिजे. आता इथून पुढं हे थांब जरा, हे राष्ट्रवादी थांब, इथून पुढं MS-55 वाचल्याची गाडी पैठणची आहे, लक्षात ठेवा. एवढं मोठं या पैठणचा नावलौकिक करण्याचं काम खासदार मोदयांच्या हातून होताना आपण बघतोय. म्हणून मी सांगितलं तुम्हाला की चांगला माणूस निवडून दिल्यावर काय होऊ शकतं हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे, सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. पत्रकार बांधवांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी चांगल्या माणसाच्या चांगल्या बातम्या दिल्या पाहिजे, चांगली भूमिका मांडली पाहिजे. काय मला आमचा काहीतरी गडबड करतो काय, पण आता चांगल्या गावात गडबड करता कामा नये. आता पाणी येते सगळंच होते किंवा आता गडबडीच्या भानगडीत न पडता आपण आनंद आहे, आपण सोबत राहिला तर याच्याविषयी आपल्याला आनंद आहे. पण अनेक लोक सोबत राहतील, चिंता करू नका. या तालुक्यात अनेक गोष्टी घडलेल्या आपल्याला दिसतील, चिंता करू नका. शेवटी राजकारण आहे आणि राजकारण आपण बघितलं वारीत सगळ्यात इंडिया सहभागी होता. जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांची भाजपची दिंडी निघते ना तेव्हा भल्यानं त्यामध्ये सामील व्हायला लागतं, काळजी करू नका. येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी आपल्या निदर्शनास येतील. तो सगळा विषय बाजूला किंवा आज राजकीय कार्यक्रम नाही. आज आमच्या RTO ऑफिसचा शुभारंभ आहे आणि या शुभारंभाच्या दिवशी मी बघितलं की मी एक दिवशी परिवहन विभागाच्या सचिवांना भेटायला गेलो होतो आणि दादांचा फोन तिथे आला होता. फलटण कार्यालयाची माहिती आली का नाही, मान्यता झाली का नाही, आदेश कधी काढताय, आजच्या आज काढा, अशा पद्धतीची भूमिका सचिवांच्या सुपुर्द त्यांचा फोन चालू होता. आणि फलटण म्हणलं, मी सचिवांना म्हणलो कुठला काय विषय आहे, तर त्यांनी सांगितलं की फलटणचं विभागीय RTO कार्यालय चालू होते आणि त्याची मान्यता मंत्रिमंडळाने दिलेली आहे आणि आता त्याचा आदेश करण्यासंदर्भात खासदार मोदयांचा फोन आहे. आणि मी चटकन माझ्या जागेवर आले की म्हणजे खासदारांनी कार्यक्रम आपला लावलेला आहे. अडचण काहीच नव्हती तरी मला आनंद झाला. मी म्हणलं नाही घाटाचं खाली कार्यालय काय असं अजिबात नाही म्हटलं नाही. शेवटी हा फरक मानणारा मी कार्यकर्ताच नाही. त्यामुळं शेवटी खटाव असेल, मान असेल, फलटण असेल, एका नाण्याच्या दोन बाजू आहे. आपण एका मायभूमीतली माणसं आहोत. त्यामुळे ही भूमिका घेऊन आपण काम करतो. मी या RTO ऑफिसच्या मी मनापासून फलटणकरांना मनापासून आता तुम्ही आमचा समावेश केला कुठे आता माझंही कार्यालय घ्यायचं आहे बघा कसा विषय. तेव्हा आता आमचे RTO कार्यालय घ्यायचं आहे. आमचा नंबर 55 तेव्हा किमान तिथल्या आमदाराची एनओसीला घेतली नाही. दादा किती विचारा. अशा पद्धतीनं ही भूमिका या ठिकाणी होत असताना हे नवीन RTO कार्यालयाला मी मनापासून शुभेच्छा देतो. मान खटाव असेल, फलटणच्या नागरिकांना मी मनापासून या RTO ऑफिसचा खूप चांगला फायदा होईल हे या निमित्ताने नम्रपणे मी सांगेन. दुसरा विषय की हे RTO ऑफिस चालू करत असताना त्या खात्यानं प्रचंड मेहनत केली. 2 दिवसात RTO ऑफिस चालू करणं, हे कलर पेंट सगळ्या गोष्टी इथं सुविधा उपलब्ध करून देणं हे तसं अवघड टास्क असते. जे हे जागेची ॲग्रीमेंट करण्यापासून सगळ्या गोष्टी होतात. तर या सगळ्या गोष्टी तातडीने आपण केलेल्या आहेत आणि आपण प्रचंड आपल्या विभागाने मदत घेतलेली आहे. पवार साहेबांसारखा मजबूत अधिकारी या ठिकाणी आपल्यासोबत आहेत, मंत्र्यांच्या सोबत आहेत आणि या जसं RTO ऑफिसचा माझा खूप जवळचा संबंध आहे. आणि या सगळ्या आमचे जे RTO असतात ना या सगळ्यांना माझी कडे मदत झालेली असते. तर या सगळ्यांचा माझं खूप जवळचं नातं आहे. तर आपल्या सगळ्याच RTO ऑफिसचं म्हणजे सगळ्या लोकांचं नगरपालिकेच्या प्रभारी शिव असतील त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो की आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांनी मदत आपली मिळाली आणि हे RTO ऑफिस चालू झालं. म्हणून पुन्हा एकदा खासदार मोदयांना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि नवीन RTO ऑफिसला आपल्या सगळ्यांना माझ्या सगळ्यांना शुभेच्छा या निमित्तानं
RTO ऑफिसला देतो एवढं त्या ठिकाणी सांगतो. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देऊन थांबतो आणि खासदार महोदयांना विनंती करतो की आपण आपल्या भावना व्यक्त करा. जय हिंद. आदरणीय भाऊ प्रथमतः मी दिलगिरी व्यक्त करतो आणि त्याचबरोबर आपण महत्त्वाचं मार्गदर्शन आणि आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं त्याबद्दल धन्यवाद देतो. यानंतर आमच्या सर्वांचे लाडके आदरणीय पालीदार खासदार आपलं मत व्यक्त करत आहेत. जोरदार टाळ्या वाजून मी त्यांना विनंती करतो. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना मी धन्यवाद देतो. त्यांच्या या फलटणला विशेष बाबची मंजुरी दिली. कार्यालय फलटणचं बसत नव्हतं आणि त्यांच्या आदेशामुळे विशेष वैशिष्ट्यपूर्ण असं आपल्याला फलटणसाठी वेगळं कार्यालय मिळालं. तेव्हा मी मुख्यमंत्री महोदयांचे धन्यवाद देतो, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांचे धन्यवाद देतो, उपमुख्यमंत्री पवार साहेबांचे धन्यवाद देतो. या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपल्या सातारा जिल्ह्याचे नेते, तुमचे आपल्या सर्वांचे भाऊ आदरणीय जयकुमार भाऊंनी इथं सविस्तर सगळ्यांना कार्यालयाचा इतिहास आहे. कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित असणारे आदरणीय चव्हाण साहेब, मेत्रे साहेब, माझ्याबरोबर माझे काम करणारे एक जोरदार नेतृत्व दानकर साहेब, माझे मार्गदर्शक आदरणीय प्रल्हाद पाटील, आदरणीय भोसले साहेब, आदरणीय बजरंग नाना, आदरणीय सचिनकाबाई पाटील, आदरणीय सगळ्यांचे मित्र पांडुरंग तात्या, माझे सर्व पत्रकार बंधू, माझ्या समोर सर्व व्यापारी, सर्व पत्रकार, ARTO, नगरपालिकेचे फलटण नगरपालिकेचे प्रभारी CO साहेब, आणि मला तुमचे धन्यवाद मानायचे CO साहेब की तुम्ही एक्सटेंडेड सहकार्य केलं. त्याच्यापेक्षा एक्सप्रेस कार्य काय असतं ते चव्हाण साहेब, मेत्रे साहेब तुमच्या टीमनी दाखवून दिलं की मंजुरीचा आदेश पडल्यानंतर 48 तासामध्ये ही इमारत तयार करणं, त्याला ॲग्रीमेंट करणं, त्याला कलर करणं, या आपण सर्व बैठकीची व्यवस्था करणे, म्हणजे एक खंडराचं रूपांतर मंदिरामध्ये तुमच्या सर्व टीमने आणि माझ्या संपूर्ण या ठिकाणी सागर जे सर्व असणाऱ्या फलटण RTO एजंट लोकांना एक्सटेंडेड सहकार्य केलं. तेव्हा मला सर्वांचं इथं RTO एजंट्स फलटणमधल्या सर्वांचं आभार मानायचं, पत्रकार बंधूंचा आभार मानायचे. आज एवढा मोठा निर्णय झाला आणि फलटण मान खटाव याच्यासाठी हा कार्यालय आपल्यासमोर उघडं झालं. सगळ्यांची इच्छा आहे की 53 नको. आम्ही विनंती केली की 18 आपण काम चालू करू. आता तात्पुरतं जोपर्यंत नंबर बदलत नाही, नंबर आता इलेक्शन आचारसंहिता बाकी सगळे नवीन GR काढणे किंवा त्यात बदल करणे याच्यासाठी आपल्याला थोडा काळ लागणार आहे. आम्ही चव्हाण साहेबांना विनंती केली आहे आपण तत्कालीन आपला जुना आपला 18 नंबरवर या ठिकाणच्या कार्यालयामध्ये रजिस्ट्रेशन चालू ठेवू आणि जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा भाऊ आणि मी जाऊन करू. आज सातत्याने आपण या वेगवेगळे उद्घाटन करतोय. काल निरादेवदरच्या माळशिरस कालव्याचं भूमिपूजन भाऊंनी केलं. जवळपास 988 कोटी रुपयाचं टेंडर काल प्रसिद्ध झालं. आज सगळ्या पेपरला आहे. तुम्ही थोड्या वेळाने तुम्हाला ग्रुपवरही सगळ्यांना टाकतोय. त्याचबरोबर 286 कोटी रुपयाचा गिरवी वारुगड रोड मंजूर झाला. तो सिमेंट रोड मंजूर झाला. त्याची टेंडर कॉपी सगळ्यांना आम्ही थोड्या वेळाने ग्रुपवर टाकतो. शहरामध्ये काल फलटण शहरामध्ये भाऊ एक तारांगण मंजूर झालं. नगरपालिकेत लहान मुलांना पुढे जायला जागा नव्हती, खेळ खेळत एक तारांगण निर्माण झालं. मनपुरा पेठ इथे स्विमिंग पूल आणि जिम्नॅशियम सेंटर मंजूर झालं. इथं डेक्कन चौक इथे महिलांसाठी वेगळी जिम्नॅशियम मंजूर झालं आणि महिलांची जिम आणि मंदिरांचं योगा सेंटर असं प्रमुख कामं फलटणमध्ये काल कोट्यवधी रुपये शहरात कामं पडली. त्यातली प्रमुख कामं मंजूर झाली.
टोटल रस्ते साहेब भाऊ याच्यामध्ये वाटतं 175 कोटी रुपयाचे, सॉरी 150 कोटी रुपयाच्या आसपासचे रस्ते एक महिन्यामध्ये मंजूर झाले एका शहरामध्ये. 75 कोटी रुपये त्यातले गडकरी साहेबांनी दिले, त्याचेही टेंडर आता अप्लाय झालेले. आणि वेगवेगळ्या विभागातनं मुख्यमंत्रीच्या विभागातनं नागरी सुविधामधनं, नगर उत्थानमधनं, वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधनं जवळपास 20 कोटी, 30 कोटी, 15 कोटी आणि अन्य योजनांमधनं, आणि त्याचबरोबर 17-18 अजून एक 28 कोटी रुपये CRF मधून, असे जवळपास शहरामध्ये, नुसत्या शहरामध्ये 175 कोटी रुपये मंजूर झाले. 196 कोटी रुपयाचा नवीन रिंग रोड फलटणला तिची मंजुरी मिळाली. त्याची GR आज उद्या एक्सपेक्टेड आहे. तो डायरेक्ट आपल्याला झिरपवाडीला वरती पुण्याकडनं दूधसागरकडनं येणार ना, तो झिरपवाडीला मॅच होणार. हायवे तिथून आपला झालेल्या अपघातामुळं ते रस्ता गडकरी साहेबांनी त्याला टिक मार्क दिली की हा बसवा, आणि मोठा रस्ता 4 पदरी रस्ता आणि त्याला परत सर्व्हिस रोड असा जवळपास 200 कोटी रुपयाचा एक वेगळा रस्ता आपल्याला त्या पुण्यापासून भैवडीला जाण्याकरता मिळालेलं आहे. अशा अनेक कामं या महिनाभरामध्ये मंजूर झाली. मागील महिन्यामध्ये सुद्धा सेशन कोर्ट इथं मंजूर झालं. सेशन कोर्टचं उद्घाटन झालं. काल साखरवाडीसाठी असणारा तहसीलदार ऑफिसचा निर्णय झाला. त्याचा GR आज उद्या सकाळी आचारसंहिता लागली, उद्या सकाळी GR साखरवाडी तहसीलदार कार्यालयाचा निघेल. त्याचबरोबर रात्री उशिरा काल ऍडिशनल कलेक्टर ऑफिसचं कागदपत्र पूर्ण झाली. त्याचाही GR उद्या पूर्वापर्यंत जर 18 तारखेपर्यंत आचारसंहिता लागली नाही तर फलटणला ऍडिशनल कार्यालय, ऍडिशनल RTO कार्यालय, ऍडिशनल SP कार्यालय, RTO कार्यालय, जिल्हा न्यायालय अशा सगळ्या सुविधा 70-80 किलोमीटर लांब सातारला जायचं लोकांना त्या इथं वाचणार आहे. त्याचबरोबर शहराची दर्जा उन्नती, विविध ठिकाणी खेळाचे सेंटर, म्हणजे अगदी महाराजा कार्यालय छोटी छोटी खेळाचे सेंटर, लहान मुलांना खेळायला घेऊन जायला पण त्या शहरामध्ये जागा नाही, ते खेळाचे सेंटर मंजूर झाले. प्रत्येक गावामध्ये मागच्या ह्या वर्षभरामध्ये निधी पडला नाही, त्याला राज्य सरकार, केंद्र सरकार, खासदार निधी, DPCचा निधी असं कुठलंही गाव तालुक्यामध्ये शिल्लक राहिलं नाही. म्हणून मी आज आचारसंहिता पूर्व आपण या कार्यक्रमामध्ये सर्व महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांचे पुन्हा एकदा आभार. या सर्व गोष्टी करण्याकरता ती धुमबलपुडीचं बारमाहीकरण असू त्याचे काम अंतिम टप्प्यात आले. आम्ही सर्व परवा पत्रकार बंधूंना गेलो. येणाऱ्या 40 दिवसामध्ये 45 दिवसामध्ये धुमबलपुडीचा बारमाही होणार आहे. ही एवढी मोठी कामं सगळी झाली. जयाभाऊ तर मला विशेष करून या ठिकाणी आभार मानायचे, कारण भाऊ नसते त्यातली कुठलीही कामं मंजूर झाली नसती. प्रत्येक गोष्टीला ताकदीने सगळ्या गोष्टी महाराष्ट्राचे मंत्रालय असू, सगळ्या गोष्टी असू, जयाभाऊने प्रत्येक ठिकाणी साथ दिली. मगाशी म्हटल्याप्रमाणे आपली चुकली कुठली भूमिका फक्त सर्व माझे आहे, फलटण माझे, मान माझे, खटाव माझे या दृष्टिकोन असून त्यांनी कायम सहकार्य केलं. आणि म्हणून फलटणचं परिवर्तन, तालुक्याचा दुष्काळ संपुष्टात आणण्याकरता आपण सर्वजण यशस्वी झालो. त्यामुळं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आमदार जयकुमार गोरेंचा विशेष या ठिकाणी आपण आभार मानू. आणि आपला आज हे कार्यालय चालू झालंय असं आपण या ठिकाणी घोषणा करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर सन्माननीय श्री संदीप मित्र साहेब आभार व्यक्त करतात. आज या शुभारंभ प्रसंगी माननीय खासदार साहेब आणि माननीय आमदार साहेब यांनी प्रयत्न केला आणि फलटणच्या नागरिकांकरता, फलटण खटाव मानच्या नागरिकांकरता फार जुनी मागणी असलेले कार्यालय आज शुभारंभ होत आहे. त्यामुळे मी त्यांचा खूप धन्यवाद, आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित इतर सर्व मान्यवर, डीलर असोसिएशन, सर्व पत्रकार बंधू, तसेच नागरिक
प्रायव्हेट स्कूलचे प्रतिनिधी आणि इतर कार्यकर्ते त्यांचा खूप मी आभारी आहे की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला आणि कार्यक्रमाचं शुभारंभ. आपण